दरम्यान प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असतील का असा सवाल आहे। कारण डिझाइन बॉक्स नंतर राष्ट्रवादी एका नव्या सल्लागाराची नेमणूक करणार आहे। नरेश अरोरा यांच्याशी झालेल्या वादानंतर प्रशांत किशोर कदाचित नवे सल्लेगार असू शकतात। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक सुद्धा झालेली आहे। क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवीन सल्लागार असतील का असा सवाल आहे। डिझाइन बॉक्स नंतर राष्ट्रवादी एका नव्या सल्लागाराची नेमणूक करणार आहे आणि नरेश अरोरा यांच्याशी वाद झाला आणि त्याच वादानंतर प्रशांत किशोर आता कदाचित नवे सल्लागार असू शकतात। कारण त्यांची बैठक झालेली आहे। नुकतीच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत प्रशांत किशोर यांची बैठक झाली। त्यामुळे राष्ट्रवादीचा आता नेमका कोणता वेगळा लुक बघायला मिळणार, राष्ट्रवादीची याच्या पुढची नेमकी धोरणं काय असणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण प्रशांत किशोर यांच्या काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे। त्याआधी डिझाइन बॉक्स राष्ट्रवादी सगळं काम पाहत होती आणि सल्लागारांची आता नव्या नेमणूक झाल्यानंतर ते कदाचित हे पद प्रशांत किशोर ही जबाबदारी सांभाळू शकतात। आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची बैठक झालेली आहे। या बैठकीत नेमकं काय घडलं, कोणते मुद्दे चर्चिले गेले हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। सागर, दरम्यान काही तांत्रिक कारणामुळे सागर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। आपण त्यांच्याकडून अपडेट्स घेणारच आहोत। दरम्यान एक मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे कदाचित नवे सल्लागार असू शकतात। कारण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत बैठक झालेली आहे। त्या बैठकीत अंतिम निर्णय काय झाला हे मात्र काही दिवसातच कळणार आहे।